युनी पासून तयार झालेला पुढचा जो शब्द आहे तो आहे युनिफोकल. युनी म्हणजे एक आणि फोकल म्हणजे फोकस, जसं की असं युनिफोकल. पुढचा जो शब्द आहे तो युनिफ्लोरस. फ्लोरस म्हणजे फ्लोरस किंवा फ्लावर जो शब्द आहे तो फुलांसाठी वापरतो. आणि युनी म्हणजे एक, मग युनिफ्लोरस म्हणजे एक फुल असणार समजा असं. ओके. पुढचा जो शब्द आहे तो हा युनिडिरेक्शनल. डिरेक्शन म्हणजेच काय की एखादी दिशा, आणि युनी म्हणजे एकच, मग एकच दिशा असणारं जे असतं त्याला युनिडिरेक्शनल म्हणतो. वन वे जे असतात त्याला आपण तुम्ही युनिडिरेक्शनल पण म्हणू शकता. ज्यावेळेस आपण रस्त्यांचे वेगवेगळे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये वन वे पण असतो, टू वे पण असतं, किंवा गाड्या जाऊ पण शकतात, येऊ पण शकतात, असं पण असू शकतं. परंतु ज्यावेळेस नुसतं गाड्या जाऊच शकतात किंवा येऊ शकतात त्याला आपण युनिडिरेक्शनल म्हणू शकतो. पुढचा जो शब्द आहे तो युनिफोलिएट. हा पण शब्द बायोलॉजी मधलाच आहे, जो की जे लीफ असतात त्याच्याशी संबंधित आहे. पुढचा जो शब्द आहे युनिपासून तयार झालेला तो म्हणजे युनिकोस्टेट. युनिकोस्टेट म्हणजेच काय की वन रिब आणि युनिकोस्टेट हे दोन जवळपास रिपीट झालेले शब्द आहेत. युनि नॉमिनल. आता नॉमिनल नावाचा एक प्रकार असतो, नॉमिनी नावाचा एक प्रकार असतो बघा. काय? नॉमिनी म्हणजेच काय की एखादं वारसदार म्हणून आपण ज्यावेळेस एखाद्या माणसाचं नाव देतो की बाबा माझ्या नंतर माझी प्रॉपर्टी याला मिळावी. तुम्ही बँक अकाउंट ज्यावेळेस खोलत असता त्यावेळेस तुम्हाला नॉमिनी द्यायचं आहे असं सांगितलं जातं. नॉमिनी म्हणजेच काय की बाबा तुम्ही जर म्हणजे काही जर तुमच्या बरोबर जर वेगळं घडलं आणि तुम्ही जर समजा तुमचं आकस्मिक मृत्यू झाला वगैरे, तर मग तुमच्या नंतर तुमचं नॉमिनी कोणीतरी असावा ज्याला तुमच्या अकाउंट मधले पैसे मिळतील, त्याला आपण नॉमिनी म्हणतो. मग युनि नॉमिनल म्हणजेच काय की एकच नॉमिनी असणारा जो असतो त्याला आपण एकच नाव जे सुचवलेलं असतं त्याला युनि नॉमिनल म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे युनि डेंटेट. डेंटेट म्हणजे डेंटिस्ट हा जो शब्द आहे, किंवा डेंटिस्ट डेंटरी जे असतं समजा नाही काय की त्याला आपण दाताशी संबंधित असतं. तर मग काय युनिडेंटेट म्हणजेच काय एकच दात असणारं जे असतं समजा त्याला आपण युनिडेंटेट म्हणतो. आता असं जे चित्र दिलेलं आहे ते तो शब्द आहे. युनिपासून तयार झालेला पुढचा जो शब्द आहे तो आहे युनाइट. आता युनाइट, युनायटेड, युनिटी, युनियन असे शब्द तुम्ही जास्त प्रमाणात ऐकले असतील. युनाइट व्हावं लागेल आपला. आता हे जे शब्द आहेत युनिपासून तयार झालेले जवळपास ते सेमच शब्द आहेत, परंतु त्यांचं पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे शब्दांच्या जाती जे म्हणतो, नाऊन प्रोनाऊन जसं म्हणतो समजा, तसंच नाऊन वर्ब ऍडजेक्टिव्ह तसा तो आहे. तर मग युनाइट हा जो आहे तो एक वर्ब आहे, ज्याचा अर्थ काय होतो सगळेजण एकत्रित येणं. आपल्याला सगळ्याला युनायटेड करावं लागेल. अमेरिकेचं जे दुसरं नाव आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता स्टेट्स म्हणजे राज्य तुम्हाला माहित आहे, मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच काय की सगळे एकत्रितपणे जे राज्य असतात अमेरिकेचे सगळे जे राज्य आहेत त्याला एकत्रित करून ते राज्य बनलेले आहे. त्या तसं सांगण्यासाठी USA असं सांगितलं जातं, ज्याचा अर्थ काय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. मग युनायटेड म्हणजेच काय की सगळेजण एकत्रित येणे असा शब्द युनायटेड. युनाइट आणि युनायटेड त्याचाच पाच फॉर्म आहे तो. पुढचा जो शब्द आहे तो आहे युनिटी. युनिटी म्हणजे नाऊन आहे तो, आणि युनिटीचा अर्थ काय होतो सगळेजण एकत्रित येणे. युनिटी म्हणजेच एकता, एकतेत एकात्मता असं तसं म्हणतो ना. युनिटी इन डायव्हर्सिटी असं आपण म्हणतो भारताच्या बाबतीत, की बाबा इथे बरेच वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जरी राहत असले तरी सगळ्यांमध्ये एकता आहे, आणि सगळेजण डायव्हर्सिटी जरी असली, डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळी विविधता असून सुद्धा विविधतेतून एकता असं म्हणतो, युनिटी इन डायव्हर्सिटी. मग युनिटी म्हणजेच काय की एकता किंवा एकात्मता. पुढचा जो शब्द आहे तो आहे युनियन. आता मूवीज मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की एखादं कंपनी असते आणि त्या कंपनीमध्ये काम करणारे जे वर्कर्स असतात त्यांचं एक युनियन असतं. आता युनियन मिनिस्टर, युनियन असे तुम्ही आता मंत्रालयामध्ये सुद्धा तुम्ही युनियन हा शब्द पाहिला. आता युनियन म्हणजेच काय की सगळ्या ऑटोवाल्यांचं युनियन असतं, कारवाल्यांचं युनियन असतं. युनियन म्हणजेच काय की एक संघ ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला हे म्हणतो युनियन. ओके. आणि पुढचा जो शब्द आहे तो युनिफाय. युनिफायचा अर्थ जवळपास युनाइट सारखाच होतो. आणि शेवटचा जो शब्द आहे तो आहे युनिझन. युनिझन हा शब्द महत्वाचा आहे. युनिझन म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही कोरस नावाचा प्रकार ऐकला असेल तुम्ही. आता कोरस म्हणजे कोण, तर एखादं सिंगर ज्यावेळेस गाणं घेतं त्या सिंगर बरोबर बरेच लोक एकाच स्वरात एकाच सुरामध्ये सगळेजण गाणं घेतात, आणि त्या जसं जसं तो सिंगर मेन सिंगर जसं जसं गाणं घेतोय त्याच तो जो ते जे बोलत असेल तेच बोल सगळेचे सगळे रिपीट होतात, म्हणजे एकाच सुरामध्ये गातात सगळेजण. त्याला आपण युनिझन म्हणतो. युनिझन म्हणजेच काय की एका सुरात गाणं घेणे. जसं की आता काय हे जे चार जे मुलं आहेत ते चारी मुलं सगळेजण एकाच सुरामध्ये गाणं घेत आहेत. ओके. सो युनिपासून तयार झालेले एवढे शब्द आहेत.